यांच्याशी बोलणार आहोत. आदरणीय तुकाराम बाबा यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत आणि निश्चितच हा जो विषय आपला राहणार आहे तर तो खूप महत्त्वाचा राहणार आहे. तत्पूर्वी आपल्या सर्वांसोबत चर्चा करण्यासाठी, बोलण्यासाठी आपले प्रशिक्षणार्थी बांधव ज्यांची खूप मनापासून तळमळ होती, की सर्व नेतृत्वाने एकत्रित यावं असे आदरणीय प्रशांत सुखदेव निकम सर, जे वाकला या गावचे आहेत. वैजापूर तालुक्यामधील हे गाव आहे. वैजापूर तालुका आपणा सर्वांना माहिती आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील आहे. वैजापूर तालुक्याचे अध्यक्ष म्हणून सध्या प्रशांत सुखदेव निकम सर कार्यरत आहेत. त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे उपाध्यक्ष म्हणून देखील ते कार्य करीत आहेत. मागील 11 वर्षापासून ते इंग्रजी विषयाचं अध्यापन करतात. 9वा वर्ग, 10वा वर्ग तसेच स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना जे म्हणून इंग्रजीमधील विविध गोष्टी आवश्यक असतात त्या सर्व एक कर्तव्यदक्ष शिक्षक म्हणून ते पार पाडत आहेत. सध्या ते प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत आहेत. प्रशिक्षणार्थी म्हणून त्यांची ओळख आहेच, परंतु प्रशिक्षणार्थी बांधवांचा लढा अधिक सक्षम करण्यासाठी त्यांनी सांगली, नागपूर, मुंबई, धुळे या प्रत्येक ठिकाणी आंदोलनामध्ये प्रत्यक्ष सहभाग सुद्धा नोंदवलेला आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपलं संघटन वाढावं, अधिक मजबूत व्हावं ह्यासाठी स्वतः पायाला भिंगरी लावून ते फिरतात. प्रशिक्षणार्थी बांधवांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. एक चळवळीतला कार्यकर्ता असल्याचा त्यांच्याकडे बघून आपल्याला निश्चितच अर्थबोध होतो. आदरणीय प्रशांत सर हे मराठा आंदोलनामध्ये सक्रिय असून त्यांनी मागच्या अनेक वर्षापासून मराठा आंदोलनामध्ये प्रचंड सक्रियपणे काम केलेलं आहे. आता सांगावं की न सांगावं, परंतु सांगून देतो, त्यांच्यावरती जवळपास 11 केसेस हे मराठा आंदोलनामध्ये लागलेले आहेत. तर त्याच्यामुळे तुम्ही काय कोणाला सांगत बसू नका, नाहीतर लगेच बोभाटा करसाल. परंतु असा चळवळीचा, हाडाचा, उमेदीचा कार्यकर्ता, संवेदनशील प्रशिक्षणार्थी आपल्यासोबत जुळलेले आहेत. प्रशांत सर, तुमच्या नावामध्ये शांत आहे. प्रशांत मध्ये शांत आहे, तुम्ही शांत नाही पण नक्कीच तुम्ही जो माझा कार्याचा किंवा केला त्यासाठी अगोदर मी तुमचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो, धन्यवाद देतो आणि निश्चित सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना, भगिनींना या ठिकाणी प्रथमतः नमस्कार करतो. सज्जनाशी सज्जन आणि दुर्जनाशी दुर्जन, विश्वसनीय माहितीसाठी पात्रा गुरुजन हे चॅनल ऐकलं की महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थ्याच्या मनात 100% एक दिवा पेटतो. तो दिवा असतो तो म्हणजे विश्वासाचा दिवा असतो. आणि मला वाटतं की मागील काही दिवसांपासून मी तर म्हणेल की जसं युवा प्रशिक्षणार्थी रुजू झाले त्यापासून तुम्ही त्या ठिकाणी कार्यरत आहात आणि निश्चितपणे म्हणजे जे तुम्ही म्हटले की सज्जनाशी सज्जन आणि दुर्जनाशी दुर्जन आणि विश्वसनीय माहितीसाठी गुरुजन, तर 100% हे एक चांगल्या प्रकारचं समीकरण झालेलं आहे. आणि महाराष्ट्रातील सर्व प्रशिक्षणार्थ्यांचा खऱ्या अर्थानं विश्वास असेल तर महेश देवळे सरांचं गुरुजन चॅनल ही तुमची ओळख झालेली निश्चितच ती तुमच्या कर्तव्यातून, कामातून आणि उत्कृष्ट कामातून झालेली आहे निश्चित. आणि सर्वात अगोदर मी सर्व जे काही आपल्यासाठी ज्यांनी लढा दिला त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद देतो. या महाराष्ट्र राज्याचे माननीय त्यावेळेचे मुख्यमंत्री आणि आताचे सध्याचे उपमुख्यमंत्री त्यांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. आणि आपण खऱ्या अर्थानं मला या लाईव्ह साठी बोलवलं, तुमचे सर्वात अगोदर या ठिकाणी धन्यवाद देतो. ज्यात अज्ञात ज्यांनी काही आपल्या कार्यासाठी खूप त्यांचं योगदान दिलं त्या सर्वांच्या या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. आणि सर मी या ठिकाणी सांगेल की आज खऱ्या अर्थानं आपल्या एक आनंदाची बातमी तुमच्या मार्फतच आम्हाला ती कळाली की धुळे या ठिकाणी, सुट्रेपाडा धुळे या ठिकाणी आदरणीय सर्व महाराष्ट्रातील युवा प्रशिक्षणार्थ्यांचं हृदयस्थान आदरणीय हरिभक्त पारायण तुकाराम बाबा महाराज हे त्या ठिकाणी भेटावयास गेलेले होते बिलाल दादांना. आणि निश्चितपणे त्यांच्या ज्या काही भेटीगाठी झाल्या आणि त्यातून नंतर आम्हाला एक चांगली माहिती मिळाली की आपले दुसरे नेतृत्व सन्माननीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब आणि बाबा एकत्र आलेले आहेत. ही खूप मोठी, मला वाटतं की हे खूप मोठं यश आहे प्रशिक्षणार्थ्यांसाठी असलं पाहिजे. कारण जर आपण बघितलं तर तुम्हीच त्या दिवशी म्हणाले होते की एका बापानं मुलाला प्रश्न विचारला की 5 मोठे की 1 मोठा, परंतु निश्चित म्हणेल हे जर 5 असेल तर हे नक्कीच आपल्याला मोठे वाटतात, पण जेव्हा हे एकत्रित होतात तो 1 मोठा असतो. हे तुम्हीच सांगितलेलं आहे. निश्चितपणे खूप बोध घेण्यासारखी गोष्ट त्यातून होते. आणि मला वाटतं की हे एकत्रित झाल्यानंतर काय घडतं
हे